नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. महाजेनकोच्या टेक्निशियन 3 या पदाकरिता जी रिक्रुटमेंट येत्या 26 तारखेला त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर येणार आहे, त्या रिक्रुटमेंटसाठी म्हणून आपण इथे तयारीचे हे व्हिडिओ बनवत आहोत. बरेच विद्यार्थी अजूनही ह्या गोड गैरसमजामध्ये आहे, की त्यांना वाटतंय की रिक्रुटमेंट 26 तारखेला आली, की आपण अभ्यासाला लागू, म्हणजे आपलं सिलेक्शन लगेचच होईल. चांगले क्लासेस निवडू, चांगल्या लोकांकडनं मार्गदर्शन घेऊ. पण ह्या ठिकाणी जर तुम्ही अभ्यासाच्या कॉन्टॅक्टमध्ये बऱ्याच दिवसापासून नसाल, तर तुम्हाला कितीही चांगले लोक शिकवण्यासाठी आले, तरी सुद्धा तुम्हाला बऱ्याच अडचणींना सामोरं जावं लागणार आहे. आणि IBPS ज्यावेळी रिक्रुटमेंट घेतं, त्यावेळी IBPSची रिक्रुटमेंट म्हणजे नोटिफिकेशन आल्यानंतर 2 ते 2.5 महिन्यात त्यांचे पेपर होण्याची शक्यता दाट असते. सो 2-2.5 महिने जर तुम्हाला मिळत असतील, तर त्या 2-2.5 महिन्यात जे गणित तुमचं आजवर चांगलं नव्हतं, ते 2 किंवा 2.5 महिन्यात एखादा चांगला शिक्षकही व्यवस्थित तुम्हाला मार्गदर्शन करूनही ते गणित तुम्हाला चांगलं बनवता येणार नाहीये. त्यामुळे ह्या गोष्टीची काळजी घ्या. म्हणजे या गोष्टीवर तुम्ही नक्की विचार केला पाहिजे, की जर आपलं गणित किंवा बुद्धिमत्ता हे जे विषय आहेत, जर ते कच्चे असतील, तर ते पक्के बनवण्यासाठी नक्कीच तुम्हाला वेळ लागणार आहे. पुरेसा वेळ आत्ता अवेलेबल आहे. जर रिक्रुटमेंट 26 ऑक्टोबरलाच आली असती, तर त्यांनी लगेच 2 महिन्याचं पेपरचं डिक्लेरेशन दिलं असतं. त्यावेळी धावपळ खूप झाली असती. तर योगायोगाने निवडणुकांच्या कारणामुळे ही जी रिक्रुटमेंट आहे, ही जर काही दिवस पुढे ढकलली गेली आहे, तर ही एक सुवर्ण संधी असू शकते आणि याचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्याने घेतला पाहिजे. महाजेनकोच्या विद्यार्थ्यांसाठी खास करून फक्त ITI झालेला आहे, 10वी प्लस ITI झालेला आहे. शिक्षणापासून बऱ्याच दिवसापासून तुम्ही लांब आहात, तर तुम्हाला पूर्वतयारीची खूप गरज आहे. जसं मी सांगितलं, की तुम्हाला पाढे पाठ करण्याची गरज आहे. पाढ्यांपासून सुरुवात करा. पहिले बऱ्याच विद्यार्थ्यांचे 1 ते 10 पर्यंतचे पाढे सुद्धा सध्या खराब परिस्थितीत आहे. तर त्यांना एक संधी आहे, की मित्रांनो तुम्ही लवकरात लवकर अभ्यासाला लागा. पाढे पाठ करा. गणितासाठी आम्ही विविध तुम्हाला ट्रिक्स, टेक्निक्स देणार आहोतच. त्यापैकी काही प्रश्नांचं आज आपण इथे बघणार आहोत, की कशा पद्धतीने ते सोपे बनवता येते. जसं की एकदम सोपा प्रश्न आहे बघा. एका प्राणी संग्रहालयात जेवढे ससे तेवढीच बदके आहेत. म्हणजे जेवढे नंबर ऑफ ससे असणार आहेत, तेवढेच बदकही असणार आहेत. त्या सर्वांचे एकूण पाय 108 असल्यास म्हणजे त्या सर्व बदकांची आणि बेडकांचे पाय मोजले गेलेत आणि ते किती आहेत? 108 पाय तिथे काउंट करण्यात आलेत. तर ते विचारतायत त्यापैकी ससे किती? आता जेवढे ससे आहेत तेवढे बेडकं आहेत. म्हणजे तुम्ही ससे शोधा किंवा बेडकं शोधा. तुम्हाला उत्तर तेच मिळणार आहे. फक्त प्रश्न इथे असा आहे, की आपण ते शोधायचं कसं? याच्यासाठी तुम्हाला एक समीकरण मांडावं लागणार आहे. पण त्यासाठी काही गोष्टी समजून घ्याव्यात सगळ्यात पहिले. एक्झाम्पल वाचत असताना काळजीपूर्वक एक्झाम्पल वाचायचं. त्यामध्ये आपल्याला दिसतंय, की त्यांनी सांगितलंय, की जेवढे ससे आहेत, तेवढेच बदकंही आहेत. म्हणजे सस्यांची संख्या आणि बदकांची संख्या सारखी असणार आहे. तिला आपण काहीतरी म्हणू एक्स. म्हणजे आपण असं म्हणायला हरकत नाही, की एक्स बदकं असणार आहेत किंवा एक्स बेडकं असणार आहेत. बरं. त्यानंतर पुढे सांगितलंय, की त्यांच्या एकूण पायांची संख्या. त्यांच्या एकूण पायांची संख्या 108 आहे. सो पाय किती असतात तुम्हाला माहित असायला पाहिजे, की सशांना पाय असतात 4 आणि बदकाला पाय असतात 2च. बरोबर. सो जर आपण सशांना आणि बदकांना म्हणजे त्यांची जी संख्या आहे तिला आपण काय म्हटलं होतं एक्स. जसं की माझ्या शेजारी 2 माणसं उभे आहेत. म्हणजे मी धरून 3 माणसं आहेत. तर आमचे टोटल पाय किती असतील? म्हणजे आम्ही जर 3 लोक आहोत आणि प्रत्येकी 2 पाय आहेत, तर 3 गुणिले 2 म्हणजे पाय किती असतील? 6. म्हणजे गुणाकार करणं गरजेचं आहे. सो इथे सशांचे पाय असतात 4 आणि सशांची संख्या किती आहे? एक्स. म्हणजे एक्सने त्याला गुणणं आहे. जेणेकरून आपल्याला कळेल, की सशांचे एकत्रित पाय किती. बदकांची संख्या आपल्याला एक्सच मानण्यात आलेली आहे. आपण एक्स मानलेली आहे. त्यात बदकांचे पाय असतात 2 म्हणजे एक्स गुणिले 2 केलं म्हणजे किती बदकं आहेत गुणिले 2 केलं की ते बदकांचे पाय कळतील. अशा पद्धतीने आपल्याला सशांचे आणि बदकांचे दोघांचेही पाय कळालेले आहेत आणि दोघांच्या पायांची बेरीज तिथे तुम्हाला 108 अशी दिलेली आहे. आपल्याला हे समीकरण बनवता आलं पाहिजे. समीकरणाचं महत्व किती आहे हे तुम्हाला कळेल. ज्यावेळी समीकरणच बनत नाही तुम्हाला पुढचा प्रश्न सोडवून काही फायदाच नाही किंवा पुढचा प्रश्न सोडवता येणारच नाहीये. म्हणजे सगळ्यात पहिले तुम्हाला जर काही करावं लागत असेल तर ते समीकरण बनवावं लागतं. तर आपण समीकरण तर बनवलंय. 4 आणि 2 6 म्हणजे 6x म्हणजे आपण काय म्हणू शकतो 108. त्यानंतर 6 ने आपण भागवू शकतो कारण की हा गुणिलेचा 6 आहे.
भागाकाराला जाणारच आहे, आपण इथेच भागून घेऊ, म्हणजे आपली एक स्टेप वाचेल, वेळ वाचेल. सो 6 एक 6 आणि 6 आठे 48, म्हणजे आपल्याला हे कळालं की एक्स म्हणजे 48 आणि एक्स म्हणजे 18 आहे. तर आपल्याला हे माहित होतं की एक्स आपण कशाला म्हणून ठेवलं होतं, बदकांची संख्या किंवा सशांची संख्या. मग त्यांनी सशे विचारलेत, मग सशे पण आपल्यासाठी एक्सच आहेत, म्हणजे आपल्याला एक्सची संख्या मिळाली किंवा एक्सची व्हॅल्यू मिळाली, म्हणजे आपल्याला किती सशे होते तेही कळालं. तर तिथे किती सशे होते, 18 सशे होते. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. समीकरण बनवा, समीकरण बनवल्यानंतर त्याला गणिती स्वरूपात मांडा आणि त्याला सोडवा, ही पद्धत असते. बरं, आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळणार आहोत. सो दुसरा प्रश्न खूप महत्वाचा आहे. खालील पैकी कोणते वर्ष लीप इयर आहे? लीप इयर म्हणजे काय असतं? नॉर्मली फेब्रुवारीत 28 दिवस असतात. लीप इयर मध्ये काय होतं की त्या फेब्रुवारीमध्ये ज्यावेळी ते लीप इयर असेल त्या फेब्रुवारीमध्ये टोटल 29 दिवस येतात. म्हणजे 365 दिवस असलेलं जे वर्ष असतं ते आपल्यासाठी 366 दिवसांचं बनतं. त्याला लीप इयर म्हणतात. लीप इयर ओळखण्याची एक साधीशी पद्धत विद्यार्थ्यांना माहित आहे. लीप इयर कसं ओळखतात विद्यार्थी? दिलेला नंबर त्याला 4ने भागून बघतात. दिलेल्या नंबरला जर आपण 4ने भागला आणि भाग जर पूर्ण गेला तर ते आपल्यासाठी काय असतं, लीप इयर. विद्यार्थ्यांचा हाही एक गोड गैरसमज आहे. खरं तर हे चुकीचं आहे. ज्यावेळी शतकी वर्ष असतं, शतकी वर्ष, आता जर तुम्ही म्हणाल की ह्या संख्येला 4ने भाग जातो का? हो, या संख्येला 4ने भाग जातो. या संख्येला 4ने भाग जातो का? देऊन बघा. या संख्येला सुद्धा 4ने भाग जातो आणि ह्या संख्येला सुद्धा 4ने भाग जातो. मग आपला पर्याय काय असेल? तिन्ही पर्याय बरोबर, असं म्हणून विद्यार्थी टिक करतील. कारण की मला पहिलंही दिसतंय, दुसरंही दिसतंय, तिसरंही दिसतंय, मला सगळे ऑप्शन बरोबर वाटताच, पण हे कुठेतरी चुकीचं आहे. म्हणजे तुम्हाला सगळ्यात पहिले हे समजून घेणं आहे की हे चुकीचं का आलं, कारण की 90 ते 100% विद्यार्थी असू शकतात जे उत्तर देतील की तिन्ही पर्याय बरोबर आहे, कारण की त्यांच्या कानापर्यंत फक्त इतकंच पोहोचलेलं आहे की लीप इयर म्हणजे 4ने भाग देता आला पाहिजे त्या वर्षाला. मग हे चुकीचं आहे. कशा पद्धतीने चुकीचं आहे? ज्यावेळी शतकी वर्ष असतात, आता हे सगळे शतकी वर्ष आहे, ज्यावेळी शतकी वर्ष असतात त्यावेळेस त्या पूर्ण वर्षाला 4ने नाही 400ने भाग गेला पाहिजे, तर ते आपल्यासाठी लीप इयर ठरू शकतं. ह्या संख्येला 4ने भाग जातोय का? हो, 4 चोक 16. म्हणजे आपलं हे उत्तर असेल का? बघूया. बाकी उरलेल्या संख्यांनाही भाग देऊन बघूया. सो 1700ला 400ने भाग दिला तर हे कॅन्सल होतं, पण 4ने याला पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे हे उत्तर नाही, हे तर कन्फर्म आहे. 1800ला जर आपण 400ने भाग दिला तर हे शून्य कॅन्सल होतात, पण 4ने 18ला भाग जात नाही, म्हणजे हेही उत्तर नाहीये, हे कन्फर्म झालं. म्हणजे तिन्ही पर्याय बरोबर, हे पण चुकीचंच आहे. म्हणजे आपलं उत्तर कन्फर्म कोणतं आहे? 1600. म्हणजे 1600 हे जे वर्ष होतं हे काय असणार आहे? लीप इयर असणार आहे, लीप वर्ष असणार आहे. ओके, सो ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की फक्त 4ने भाग गेला म्हणजे ते लीप इयर आहे, हा गैरसमज आहे. तुम्हाला सगळ्यात महत्वाचं हे समजून घेणं आहे की जर ते शतकी वर्ष असेल तर त्याला 400ने सुद्धा भाग गेलाच पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया आपण मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. सरळ व्याजाचा प्रश्न आहे. हाही प्रश्न विचारला जातो. IBPSचे हे आवडतीचे पॅटर्न्स आहेत. आता हे प्रश्न कसे सोडवायचे हे आपण बघूया. ओके, सगळ्यात पहिले बघा, गोपाळने 15,000 रुपये एवढी रक्कम दशे म्हणजे वार्षिक दराने 12% ह्या दराने काय केलंय, त्याने 5 वर्ष मुदतीसाठी व्याजाने घेतली, तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावं लागेल? आता सरळ व्याज म्हटलं की सरळ व्याज वापरण्यासाठी किंवा सोडवण्यासाठी सरळ व्याजाचा फॉर्म्युला वापरावा लागतो, हा पण एक गैरसमजच आहे. साधंसं डोकं लावून सुद्धा आपल्याला ते एक्झाम्पल करता येऊ शकतं. प्रत्येक वेळी फॉर्म्युला वापरा, कारण की फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागतो, फॉर्म्युलात किमती टाकाव्या लागतात आणि नंतर त्याला सोडवावं लागतं. मग यात सगळा पूर्णपणे वेळ वाया जातो. मग जर तुमचा वेळ वाया जाणार असेल तर तुम्ही जास्त प्रश्न सोडवूच शकत नाही. जर तुम्ही जास्त प्रश्न सोडवले नाही तर चांगले मार्क येतील कसे? म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आहे की इथे तुम्हाला वेळ कसा वाचवायचा, स्टेप्स कमी करून, फॉर्म्युला कमी वापरून, डोकं जास्त वापरून आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. तर ह्या एक्झाम्पल मध्ये काय करता येईल? तुम्हाला माहित असायला पाहिजे की वार्षिक दर जो असतो, जसं वार्षिक दर इथे काय देऊन ठेवलाय तुम्हाला? 12%. म्हणजे जो आपला वार्षिक दर आहे तो 12% देऊन ठेवलाय, म्हणजे एका वर्षाला तुम्हाला 12% इतकं व्याज द्यायचं आहे. मग ते किती वर्षांसाठी म्हणतायत? ते म्हणतायत 5 वर्षांसाठी. मग एका वर्षाला जर 12%, तर 5 वर्षाला 12 पंच 60.
टक्के इतकं व्याज द्यायचं आहे. आणि हे व्याज कशाचं द्यावं लागेल? जी रक्कम तुम्ही घेतली आहे किंवा कोणाला तरी दिली आहे, त्याचं तुम्हाला तेवढं घ्यावं लागतं किंवा द्यावं लागतं. इथे तुम्हाला 15,000 रुपये गोपाळने घेतले होते. सो 12 60% कोणाचे द्यावे लागणार आहेत? 15,000चे. बरं, 15,000चे 60% शोधणं म्हणजे खूप अवघड आहे का? नाही. 15,000 रुपये किंमत लिहून घ्या. 0.1 अंक अगोदर द्या, म्हणजे तुम्हाला याचा काय मिळतो? 10% मिळतो. म्हणजे पॉइंट फक्त सरकवला, एक अंक सरकवला की तुम्हाला काय मिळतो? तिथे 10% मिळतो. बरं, 10% मिळालं. मग आपल्याला 60% शोधायचे होते ना, कारण की 12% हे एका वर्षाचं व्याज होतं. गुणिले 5 केलं, कारण की 5 वर्षाचं द्यायचं होतं, म्हणजे 60% मिळालेत. मग मला 60% शोधायचे होते सर. तुम्ही 10% शोध. 10%वरनं 60% शोधणं सोपं आहे ना. जसं 10चे 60 कसे बनतात? गुणिले 6 करून, म्हणजे याचे 60% मिळतील. तर मिळालेल्या संख्येला सुद्धा जर 6 ने गुणलं तर आपल्याला ही त्याचे काय मिळतील? 60% मिळतील. 2 शून्य जसले तसे ठेवूया. आणि 15 किती होतात? 90. म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असेल? 9,000 रुपये. अशा पद्धतीने आपण कुठलाही फॉर्म्युला न वापरता हे एक्झाम्पल खूप योग्य पद्धतीने सोडवू शकतो, ज्याच्यात तुमचा वेळ वाचतो. वेळ वाचणं किती महत्वाचं आहे हे परीक्षेला गेल्यानंतर कळतं. हा, पण तेव्हा वेळ हातातनं निघून गेलेली असेल, त्यामुळे हे आधीच कळू द्या, ज्याचा फायदा तुम्हाला परीक्षेत घेता येईल. बरं, पुढच्या प्रश्नाकडे वळूया मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. एका संख्येला 12ने गुणण्याऐवजी चुकून 21ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकारापेक्षा 108ने जास्त आला तर ती संख्या कोणती? बरं, यांनी काय केलं? एका विद्यार्थ्याला सांगितलं की दादा तू एक काम कर, तू एका संख्येला, म्हणजे कोणती संख्या ती माहित नाही, तिला आपण काय म्हणूया? एक्स. त्या संख्येला तू 12ने गुण. बरं, म्हणजे 12x हे उत्तर यायला पाहिजे होतं. पण त्या व्यक्तीने काय केलं? चुकून 21ने गुणलं, म्हणजे त्या संख्येला त्याने 12ने गुणण्याऐवजी 21ने गुणलं. बरं, मला सांगा, त्या संख्येला 12ने गुणलं तर उत्तर मोठं येईल की छोटं येईल? ज्यावेळी आपण त्या संख्येला 21ने गुणतो. बरं, त्या संख्येला 21ने गुणलंय म्हणजे मोठ्या संख्येने गुणलंय, म्हणजे मिळणारा गुणाकार पण मोठाच असेल. आणि त्या संख्येला जर आपण 12ने गुणलं तर मिळणारा गुणाकार सुद्धा काय असेल? छोटा असेल. म्हणजे ही मोठी संख्या असणार आहे आणि ही छोटी संख्या असणार आहे. बरोबर, हे बरोबर उत्तर आहे, हे चुकीचं उत्तर आहे. पण उत्तर तर आलेच. का बरं उत्तर आलेत? कारण की त्यांनी सांगून ठेवलंय, तर त्याने 21ने जर गुणलं तर गुणाकार गुणाकारापेक्षा, मूळ गुणाकार हा होता आणि हा चुकीचा गुणाकार आहे. बरं, मूळ गुणाकारापेक्षा आलेलं उत्तर काय म्हणता? 108ने जास्त आहे. बरं, जास्त असणार होतं हे तर कन्फर्म आहे, कारण की 21ने म्हणजे मोठ्या संख्येने तुम्ही गुणताय. म्हणजे जो चुकीचा गुणाकार आलाय आणि जो बरोबर गुणाकार होता त्यामध्ये फरक असणार आहे. कितीचा? 108चा. फरक कसा? कारण की ते म्हणतायत ना, 108ने गुणाकार जास्त असणार आहे. म्हणजे एक संख्या जास्त असली की दुसऱ्या संख्या ऑटोमॅटिकली काय असते? कमी असते. म्हणजे जर मी तुमच्यापेक्षा 5 वर्षाने मोठा आहे तर तुम्ही माझ्यापेक्षा काय झालेत? 5 वर्षाने लहान झालेत. म्हणजे एकंदरीत याचं आपण जर एक काढायचं ठरवलं, की मूळ काढायचं ठरवलं, तर याच्यात काय तुम्हाला कळतं? की तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे. किती वर्षांचा? 5 वर्षांचा. म्हणजे कोणाला जास्त म्हणू द्या किंवा कोणाला कमी म्हणू द्या, फरक नाही पडत. महत्वाचं काय? जर जास्त म्हटलं गेलंय किंवा कमी म्हटलं गेलंय, म्हणजे ते बोलतात फरकाच्या बद्दल आहे. म्हणजे तुम्हाला तो फरक काय आहे ना, ते समजून घेता आलं पाहिजे. बरं, लिहिलं आपण. त्यानंतर काय येतं? ह्या दोघांची वजाबाकी येते 9x आणि पुढे काय दिलंय? 108. बरं, हा 9 इकडे जाताना भागाकाराला जाणारच आहे. लिहत कशाला बसायचं? डायरेक्ट भागूया. सो 9 एक 9 आणि 9 दुने 18. म्हणजे मला x ची किंमत मिळाली. x ची किंमत काय मिळाली? 12. आणि आपल्याला ती संख्याच शोधायची होती, बरोबर की नाही? आणि त्या संख्येला काय म्हटलं होतं आपण? x म्हटलं होतं. म्हणजे आपल्याला उत्तरच मिळालंय आणि उत्तर काय असणार आहे आपलं? 12. बघा, 2च स्टेपमध्ये पूर्ण उत्तर आपण संपवलं. म्हणजे आपल्याला इथे महत्वाचं आहे वेळ वाचवणं. आता हे गणित तोंडी पण सोडवता येतं. हा, पण त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी म्हणून तुम्हाला ऑफलाईन क्लासेस जॉईन करणं गरजेचं आहे, कारण की तिथे एकदम बेसिक पासून आपण सगळं कव्हर करतो. ऑनलाईन मध्ये लिमिटेशन्स येतात. त्यामुळे तुम्हाला हे केलं तरी वेळ वाचणारच आहे, पण अजूनही वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. नक्की तुम्ही स्वतःचं डोकं लावा आणि वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा. बरं, आजसाठी शेवटचा प्रश्न घेऊया. हा 60 किलोमीटर प्रति तास वेगाने धावणारी रेल्वे गाडी एका खांबाला 9 सेकंदात पार करते. आता हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, की एखादी रेल्वे गाडी असेल, म्हणजे आपण एक रेल्वे गाडी कन्सिडर करूया की ही रेल्वे गाडी आहे आणि ही रेल्वे गाडी ज्यावेळी
एखाद्या ऑब्जेक्टला क्रॉस करते. एखादा ऑब्जेक्ट म्हणजे काय, एक खांब म्हटलंय त्यांनी. बरं ठीक आहे, आपण सिग्नल म्हणूया की एक सिग्नल आहे तिथे, रेल्वे क्रॉसिंग, आणि पुढे एक सिग्नल आहे, रेल्वे चालली 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 चालली. बरं, रेल्वे ज्यावेळेस जाते आणि त्या खांबाला क्रॉस करते, जसं की ही रेल्वे, आता ही रेल्वे जाते 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 जाते, ह्या रेल्वेने या खांबाला क्रॉस करायची सुरुवात, तिची सुरुवात आणि खांबाची सुरुवात इथून केली. आता ही रेल्वे जात 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 ज्यावेळी पुढे गेली, त्यावेळेस या खांबाला क्रॉस करण्यासाठी, बरोबर ना, खांबाला पार करण्यासाठी तिला किती अंतर कापावं लागलं? बरं, सुरुवात इथून झाली होती, थोडा विचार करा, सुरुवात इथून झाली होती आणि खांबाला पार तिने इथे केलं, म्हणजे तिला किती अंतर पुढे जावं लागलं? तिला फक्त स्वतःच अंतर पुढे जावं लागलं. म्हणजे रेल्वेला काय करावं लागलं? स्वतःचं अंतर त्या खांबापासून पुढे घेऊन जावं लागलं. त्यावेळी काय झालं? त्या रेल्वेने त्या खांबाला पार केलं असं आपण म्हटलं, बरोबर. म्हणजे ज्यावेळी ऑब्जेक्ट काय असतो, एखादा असा गोष्ट किंवा एखादी अशी गोष्ट जिला स्वतःची काय नाहीये, लांबी नाहीये, हा उंची आहे, उंचीला फरक पडत नाही, लांबी महत्वाची आहे. आता एखादा ब्रिज असता, माना एखादा ब्रिज असता, आणि परत एकदा जर तीच रेल्वे ह्या ब्रिजला क्रॉस करत असते, तर ह्या पेनला तुम्ही काय म्हणा, रेल्वे म्हणा. तर ह्या पेनला म्हणजे या रेल्वेला क्रॉस करण्यासाठी, या ब्रिजला क्रॉस करण्यासाठी किती अंतर कापावं लागलं? स्वतःचं तर कापावं लागलंच, पण या ब्रिजचं सुद्धा कापावं लागलं. त्यावेळी टोटल अंतर किती असतं? अंतर असतं जेवढं अंतर आहे ह्या ब्रिजचं आणि जेवढं अंतर आहे ह्या ट्रेनचं, ह्या टोटल अंतराला आपण काय म्हटलो असतो? एकत्रित अंतर म्हटलो असतो. म्हणजे समोर ऑब्जेक्ट कोणता उभा आहे याच्यावर ठरतं की अंतर काय घ्यायचं. सध्या तरी जसं आपलं बोलणं झालं होतं की खांब हा एक ऑब्जेक्ट आहे आणि या खांबासाठी रेल्वेची जी लेंथ आहे, म्हणजे रेल्वेची जी लांबी आहे, तिलाच आपण काय म्हटलंय? अंतर म्हटलंय. आणि आपल्याला तेच अंतर शोधायचं आहे. रेल्वे गाडीची लांबी किती म्हणजे अंतर शोधायचं आहे. बरं, तुम्हाला फॉर्म्युला माहित असला पाहिजे. फॉर्म्युला कसला माहित असला पाहिजे? अंतर शोधण्याचा, म्हणजे डिस्टन्स शोधण्याचा. डिस्टन्स काय असतं? डिस्टन्स इज इक्वल्स टू स्पीड इंटू टाइम असतं. बरं, तुम्हाला ही गोष्ट माहितीये का, इथे काय काय देऊन ठेवलंय त्यांनी? हे 60 किलोमीटर प्रति तास म्हणजे स्पीड दिलाय. बरं, 60 मिळाला. बरं, पुढे टाइम दिलाय का? हो, टाइम पण दिलाय. किती दिलाय? 9 दिलाय. पण यांचा गुणाकार करून तुम्हाला उत्तर मिळणारच नाही. हा, आता प्रश्न हा आहे की सर आपण फॉर्म्युला लिहिला, फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकल्या आणि बरोबर व्हॅल्यू टाकल्यात. हा, गणितात ज्या दिल्यात त्याच व्हॅल्यू टाकल्यात, तरी उत्तर का नाही मिळत आहे? नाही मिळणार मित्रांनो. का नाही मिळणार माहित आहे? कारण की हे किलोमीटर प्रति तास होतं आणि त्याच्यासोबत आपण काय लिहायला चाललोय? सेकंद. हे चुकीचं आहे. ज्यावेळी आपल्याकडे जो टाइम असतो तो सेकंदात असतो, त्यावेळेस जो तुमचा स्पीड आहे तो किलोमीटर पर अवर म्हणजे किलोमीटर प्रति तास नको असायला, तो असायला पाहिजे मीटर प्रति सेकंद. बरं, सध्या माझ्याकडे हे 60 जे आहेत ना, ते काय आहेत? किलोमीटर पर अवर म्हणजे किलोमीटर प्रति तास आहे. आणि सेकंदासोबत आपल्याला किलोमीटर प्रति तास चालतच नाही. आपल्याला ह्या 60 किलोमीटर पर अवरला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण की आपण पुढे जे कॅल्क्युलेशन ज्याच्यासोबत करतोय ते कशात आहे? सेकंदात. म्हणजे त्याच्यासोबत सेकंदावालाच युनिट लागणार आहे. म्हणजे आपल्याला या 60 किलोमीटर पर अवरला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे. बरं, कसं करायचं? 60 किलोमीटरला मीटर पर सेकंद मध्ये कन्वर्ट करण्यासाठी एकदम सोपी आयडिया. नंबर लक्षात ठेवा, 5 आणि 18. 5/18 ने भागावं लागतं, सॉरी गुणावं लागतं. तर जो आपल्याला किलोमीटर पर अवर दिलाय त्याला आपल्याला मीटर पर सेकंद बनवण्यासाठी जसं आपलं ठरलं की 5/18 ने गुणावं लागणार आहे. मग गुणूया. हा, मग आता हे गुणल्यानंतर हे समीकरण पूर्ण सोडवलं. आता हे किलोमीटर पर अवर राहिलंय का? नाही, हे मीटर पर सेकंद झालंय आणि त्याच्यासोबत सेकंदाचंच कॅल्क्युलेशन चाललंय. त्यामुळे येणारं उत्तर पण आपलं परफेक्ट असणार आहे. शोधूया. 9 भाग जातो इथे, 9 दुने 18, 2 भाग जातो इथे, 2 6 आणि 0. मग उरलं काय आपल्याकडे? गुणाकार. 5 15 म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 150 मीटर. आता मिळणारं उत्तर मीटर मध्ये काय? कारण की आपण स्पीडला कशात कन्वर्ट केलं होतं? मीटर मध्ये. कंपॅरिझन कोणासोबत केलं होतं? सेकंद मध्ये. मीटर पर सेकंद आणि सेकंद, आणि मग आपल्याला जे मिळणारं अंतर असतं ते पण कशात असतं? मीटर मध्ये. तर आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 150 मीटर. अशा पद्धतीने हे प्रश्न सोडवावे लागणार आहेत, वेळ वाचवावा लागणार आहे. आता शिकवताना वेळ जास्त लागतो कारण की मी प्रत्येक वेळी तुम्हाला प्रत्येक कन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय.
ऑफलाईन क्लासेसमध्ये आता हे वेगवेगळे प्रश्न होत आहे. ऑफलाईन क्लासेसमध्ये काय होतं की ऑफलाईन क्लासेसमध्ये मी तुम्हाला त्या टॉपिकचं जो काही धडा शिकवला जाणार आहे त्याचं सगळं मी कन्सेप्ट पहिले एक्सप्लेन करून घेतो. मग ज्यावेळी तुम्ही विद्यार्थी म्हणून इथे बसलेले असतात मला फक्त पटापट तुम्हाला सांगावं लागतं की आपण हे वापरलं होतं, आठवतंय का तुम्हाला, आपण हे मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. मग ते एक्झाम्पल फार पटापट होतं. आणि इथे वेगवेगळे क्वेश्चन असल्यामुळे प्रत्येकाचा आपल्याला बेसिक वेगवेगळ्या पद्धतीने समजून घ्यावा लागला. त्यावेळी ज्यावेळी तुम्ही ऑफलाईन क्लासेसमध्ये येतात त्यावेळी तुम्हाला पटापट समजून सांगितलं जातात ह्या सगळ्या गोष्टी. टॉपिक एक चालतो, त्याचे बेसिक सांगितले जातात, त्याच्यावरचे आपण 40-50 एक्झाम्पल घेतो, 40-50 एक्झाम्पल होमवर्कला देतो. म्हणजे तुमचा सराव खूप चांगल्या पद्धतीने होतो. हा, सराव चांगला होणं फार गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या क्वालिटीची क्वेश्चन्स घेतायत, म्हणजे आता तुमची जी परीक्षा असणार आहे त्याच्यासाठी प्रश्नाची पातळी काय असणं, कारण की तुम्ही अननेसेसरी अभ्यास कराल. काही जण हुशार असतात, ते जे प्रश्न विचारले जाणार नाहीच आहेत त्या पद्धतीचा अभ्यास करतात. कधी कधी खूप खालच्या पातळीचा किंवा कधी कधी खूप वरच्या पातळीचा अभ्यास करतात. तुम्हाला तुमच्या लेवलला मॅच करणारा अभ्यास गरजेचा आहे. तसे प्रश्न मिळणं गरजेचं आहे. असे प्रश्न मिळवा, आम्ही पाठवणार आहोतच, पण अजून काही प्रश्न मिळवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा सराव जास्तीत जास्त होईल. तर परत एकदा स्टार्टिंगला जे मी सांगितलं की बरेच विद्यार्थी ह्या भ्रमात आहेत की रिक्रुटमेंट आल्यानंतर आमचा अभ्यास होईल, चांगले क्लासेस लावू, आयबीसीचं मार्गदर्शन घेऊ, शेखर सर आहेतच. सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत मित्रांनो, पण तुमच्यासाठी हे महत्वाचं आहे. जर तुमचं गणित कच्चं असेल तर तुम्हाला खूप सरावाची गरज आहे आणि खूप आधीपासून सुरू करण्याची गरज आहे. तर ह्या भ्रमात राहू नका. प्रिपरेशनला लगेचच चालू करा. पाढेपाठ नसतील तर पाढ्यांपासून सुरुवात करा. पाढेपाठ असणं गरजेचं आहे. चला, सध्या रजा घेतोय. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच छान छान क्वेश्चन्स आणण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही अभ्यास चालू ठेवा. धन्यवाद.